हे बघा हे बघा बघा हे बघा काय काय हा सबंध निघते हाताने. हे बघा हे काय हाताला डांबर आहे का काय बघा काय लागलं हाताला माझ्या. हात भाजलेत का डांबर लागले काय बघा. डांबर जर मारलीच नाही तर लागल कुठली. डांबर हे बघा हाताला चिकाटली असती तर हात भाजला असते ना. हाय काय माती नुसती माती आहे हाताला पूर्ण माती आहे. हे बघा प्यायला पाणी नाही, रस्त्याचं काम निकृष्ट, संतप्त वडाचा कोंड, ग्रामस्थांची शासनाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी. माणगाव अंबर्ले ग्रामपंचायत हद्दीतील इजमा 132 ते वडाचा कोंड रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ग्रामस्थांमध्ये आक्रोश. मातीवर टाकलेला कार्पेटचा मुलामा हाताने निघतोय. माणगाव तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचाराचं मोठं उदाहरण. एकमेव विहिरीतून प्रत्येकी घरी मिळणाऱ्या 4 हंडे पाण्यावर अवलंबून राहतात येथील ग्रामस्थ. अंबर्लेपासून जवळपास 600 ते 700 फूट उंचीवरील स्थित वडगाव कोंडच्या विकास कामाकडे शासकीय अधिकाऱ्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष. माणगाव तालुक्यातील अंबर्ले ग्रामपंचायत हद्दीत वडाचा कोंड, दत्तनगर, अडी या जवळपास 600 ते 700 फूट उंचावर स्थित गावांमध्ये अद्याप पक्का रस्ता नसल्यामुळे भूतकाळात वाहन जाणं अशक्य होतं. ग्रामस्थांना पायपीट करत 600 ते 700 फूट डोंगरावरील कच्च्या रस्त्यानं उतरून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी, उपचारासाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच ग्रामस्थांना इतर आवश्यक गरजांसाठी अंबर्ले ते डोंगराच्या पायथ्यापर्यंत पायपीट करून तिथून लोणेरे, माणगाव व इतर ठिकाणी पोहोचता येत होतं. दुर्गम भागातील या गावांसाठी काही वर्ष अगोदर पक्का रस्ता बांधण्यात आलेला, मात्र जुना रस्ता खराब झाल्यानं 2023 साली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अंबर्ले ग्रामपंचायत हद्दीतील वडाचा कोंड या गावातील 231.12 लाख निधीच्या जवळपास 2.25 किलोमीटर रस्त्याचं काम सुरू झालं होतं. मात्र या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं करण्यात आलं. वडाचे कोंड हे गाव डोंगर माथ्यावर वसलेलं असून अंबर्ले गावाच्या पायथ्यापासून जवळपास 600 ते 700 फुटावर आहे. या रस्त्याच्या अंदाजपत्रकात दिल्याप्रमाणे कंत्राटदारांनी हे काम अद्याप केलेलं नाही. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचं काम अति निकृष्ट दर्जाचं झालं असून रस्त्याला मजबूतीकरण सह डांबरीकरण झालेलं दिसत नाही. फक्त मातीवर सडक पूर्ण होण्यासाठीच अंतिम टप्पा म्हणजेच कार्पेट पाहायला मिळत आहे. तेही चक्क मातीच्या धुरळ्यावर टाकलेलं दिसत आहे व सदरील कार्पेट हा लहान मुलांना खेळमेळीत हाताने काढणं सोपं आहे अशा दर्जाचं कार्पेट आहे. आधीच अद्याप रस्ता नसल्यानं येथील नागरिकांना व नंतर जुना रस्ता खराब झाल्यावर पुन्हा त्रास सोसावा लागतोय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आत्ता झालेला रस्ता तरी मजबूत होणार का? येथील ग्रामस्थांना पक्का मजबूत रस्ता बनवून ग्रामस्थांची रस्त्याची मूळ अडचण दूर होईल का? ठेकेदाराकडून गावकऱ्यांसह प्रशासनाची देखील फसवणूक केली जाते का? अंबर्ले येथील डोंगराच्या पायथ्यापासून वडाचे कोंड 600 ते 700 फूट उंचीवर असल्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी झालेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करणं गरजेचं समजलं नाही का? असे अनेक प्रश्न जनतेकडून निर्माण करण्यात येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने त्याची दखल घ्यावी व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून लवकरात लवकर रस्त्याचं काम कंत्राटदाराकडून नव्याने करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते. तसेच वडगाव कोंड हा डोंगराच्या माथ्यावर असल्यानं पाण्याची खूपच टंचाई असते. मात्र जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा होईल व प्यायला पाणी भेटेल ही आशा बाळगणारे वडाचा कोंड ग्रामस्थ गेल्या 5 वर्षापासून प्रतीक्षेत बसलेत. वडाचा कोंड इथं फक्त पाईपलाईन पोहोचली आहे. पाणी पुरवठा टाकीचं काम ही पूर्ण झालेलं नाही. वडाचा कोंड जवळपास 200 ग्रामस्थांची वस्ती आहे. इथे एकमेव विहीर आहे. ते एकमेव विहिरीतून प्रत्येक घरी मिळणाऱ्या 4 हंडे पाणीवर ग्रामस्थांना अवलंबून राहावं लागतंय. कधी कधी ग्रामस्थांनी बांधलेल्या पाणवठ्यामधून पाणी प्यावं लागतंय. त्यामुळे रोगराई पसरून ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. तहानलेल्या ग्रामस्थांना पाणी मिळेल का? हाल होत असलेल्या वडाचा कोंड ग्रामस्थांना मूलभूत सुविधा मिळवण्यासाठी शासन गांभीर्याने पाऊल उचलणार का? असे प्रश्न देखील जनतेकडून निर्माण करण्यात येत आहेत. प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, पुरार, रायगड. खाडे माजी सरपंच. वडाचा कोंड अंबर्ले वडाचा कोंड आमचा गाव डोंगरावरती 600 फूट उंचावरती असून आमच्या इथं आता जो हा रस्ता झालेला आहे 1 वर्षाचे कालावधी असून हा रस्ता जो झाला आहे तो काय एकदम मातीवरती त्यांनी कार्पेट हातरलेला आहे आणि खाली धुरला आहे, सगळा हाताने निघतोय कार्पेट. तर बाकी शासकीय अधिकारी कोणी आलेले नाही पाणी करायला आणि आमच्या खाजगी गाडीवरती आम्ही टू व्हीलर वगैरे बारक्या गाड्यांवरती जातो आणि रस्ता एकदम खराब आहे. तर येऊन शासनाने त्याची दखल घ्यावी आणि आमच्या पाणी आम्हाला 4-4 हंडे भेटतात. आमच्या इथे एकच विहीर आहे आणि एका विहिरीचं फक्त 4-4 हंडे आमच्या घरपट्टी भेटतात. तर 4 हंड्याने आम्ही एवढे लोकांनी कसं पाणी पियाचा आणि आम्ही जीवन कसा जगवायचा याची दखल घ्यावी. आणि योजना जी आमची आहे त्यात 5 वर्ष झाली. 5 वर्षामध्ये त्या योजनेचा काही काम झालेलं नाही. आमच्या अंबर्ले वडाच्या कोंडावरती फक्त टाकी बांधून ठेवले, तिला प्लास्टर नाही, काही नाही आणि एकदम असाच ठेवलेला, लाईन खणली नाही, काही नाही. पाईप आत्ता फक्त पाईप टाकलेले ते 5-25 पाईप इथं आमच्या वडाच्या कोंडावर आणून निमताला टाकलेले आहेत. 5 वर्ष झाली त्या लाईनीला.
5 वर्षामध्ये पाणी नाही तर आम्ही पियाचा काय या वडाच्या कोंडावरती त्याचा विचार करावा पहिलं शासनाने आणि आम्हाला उत्तर द्यावा ग्रामस्थांना आणि त्याची दखल घ्यावी.